नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण 1857च्या उठावाची राजकीय कारणे विस्तृतपणे पाहिली. आजच्या आपल्या अध्यापनामध्ये आपण 1857च्या उठावाची राजकीय कारणे पाहणार आहोत. 1857चा उठाव याची सामाजिक कारणे आज विस्तृतपणे पाहायचे. त्यामध्ये पहिलं कारण आहे वरिष्ठ वर्गाची उपेक्षा. 1857च्या उठावाच्या कारणामधील पहिलं कारण म्हणजेच वरिष्ठ वर्गाची उपेक्षा. भारतीय समाज हा 3 वर्गामध्ये विभागलेला होता आणि आज सुद्धा तशी परिस्थिती भारतामध्ये आहे. तीच परिस्थिती तत्कालीन स्थितीमध्ये भारतात होती. त्यामध्ये वरिष्ठ वर्ग, मध्यम वर्ग आणि कनिष्ठ वर्ग या वर्गामध्ये आर्थिक विषमता होती. तीच परिस्थिती 1857च्या कालखंडात म्हणजेच मध्ययुग, आपण स्वतंत्रपूर्व भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर सुद्धा तशीच परिस्थिती होती. समाजामध्ये वरिष्ठ वर्ग हा एक धनाढ्य वर्ग किंवा जमीनदार, ज्याच्याकडे पैसा जास्त आहे, असा हा वर्ग होता. आणि अशा वर्गाचे लोक म्हणजेच राजकीय प्रभुत्व निर्माण करणारे किंवा सामान्य जनता असेल, लोक असतील, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारा वर्ग होता. आपण राजकीय परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळेस मी उल्लेख केला की भारतात 660 संस्थानिक होते, 660 किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा. अशा संस्थानिकाच्या हाताखाली असणारे जे काही लोक होते ते वरिष्ठ वर्गामध्ये होते. काही यांच्याकडे स्थानिक लेवलची सत्ता असल्यामुळे ते तत्कालीन स्थितीमध्ये एखाद्या राजाचं जे काही प्रभुत्व असेल त्या राजाच्या हाताखाली काम करायचे. असे वरिष्ठ वर्गातील लोक 1857च्या उठावामध्ये सामील होण्यास पुढे आले. कारण त्यांची जी सत्ता होती, त्यांची मालमत्ता होती, त्यांची सामाजिक स्थिती होती, ही दीन बनली होती, म्हणजेच हालाकीची बनली होती. आणि यास कारणीभूत कोण ठरलं होतं? ब्रिटिश सरकार. तर संस्थानिक खालसा झाल्यानंतर किंवा संस्थानिक विलीन करून घेतल्यानंतर संस्थानिकाचं राज्य राहिलं. आणि ही सर्व परिस्थिती म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये वरिष्ठ वर्गाचे सर्व खच्चीकरण घडून आलं. त्यांची संपत्ती नष्ट झाली, त्यांच्याकडले अधिकार कमी झाले, त्यांची जे काय आर्थिक उत्पन्न होतं ते कमी झालं, त्यांच्याकडे असलेला मानसन्मान कमी झाला. आणि अशा पद्धतीचा वर्ग हा भारतीय समाजामध्ये होता. त्यांच्या गरजा असतील किंवा त्यांच्या हाताखाली असणारी नोकर चाकर असतील, हे त्यांना मिळणं कमी झालं. हा वर्ग एक आयश आरामाचे जीवन जगणारा किंवा प्रतिष्ठित वर्ग म्हणून ओळखला जात होता. त्यांच्याकडे संपत्ती होती, जमीन जास्त पद्धतीने होती, त्याचबरोबर त्यांचं राहणीमान असेल किंवा त्यांचे अधिकार असेल, या सर्वांमध्ये ते परिपूर्ण होतं. पण ब्रिटिश भारतात आल्यानंतर वरिष्ठ वर्गांच्या लोकांची उत्पन्नाची मर्यादा कमी होऊ लागली. त्यांना उत्पन्नाचं साधन राहिलं नाही. त्यांच्याकडल्या जमिनी जप्त करण्यात आल्या. त्यांच्या आर्थिक जे काही त्याची मालमत्ता असेल ती हडप करण्यात आली. त्यांच्याकडे असणारे पद काढून घेण्यात आले. अशा पद्धतीमुळे वरिष्ठ वर्ग हा इंग्रजाच्या धोरणाबाबत एक सहानुभूती न बाळगता विरोध करण्यास प्रारंभ झाला. आणि 1857च्या उठावाच्या वेळी या वरिष्ठ वर्गाने आपापल्या पद्धतीने ब्रिटिशांना आपले जे काही आपली जी परिस्थिती निर्माण झाली यास कारणीभूत ठरवून 1857च्या उठावामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. ही कारणे आपण कशा पद्धतीने बघत आहोत? तर ही सामाजिक कारणे, म्हणजे समाजातला जो घटक आहे. तुम्हाला आता सांगितलं की समाजामध्ये 3 प्रकारचे घटक आज सुद्धा असतात किंवा वर्ग आहेत: श्रीमंत वर्ग, मध्यम वर्ग आणि कनिष्ठ वर्ग. त्यातला वरिष्ठ वर्ग हा
ब्रिटिशांच्या विरोधात जाण्यास सुरुवात केली. या वर्गाची आर्थिक सुबकता नष्ट झाल्यामुळं आज सुद्धा बघा, आपल्याकडे ज्या वस्तू नसतील किंवा आपल्याला दैनंदिन ज्या वस्तू मिळत होत्या आणि अचानकपणे तुमच्या सर्व सोयी सुविधा काढून घेतल्या, तर तुम्हाला जो व्यक्ती तुमच्याकडून या सुविधा काढून घेतल्या त्याच्याबद्दल राग, उद्रेक निर्माण होणं साहजिक आहे. त्याच प्रकारची परिस्थिती वरिष्ठ वर्गाची होती आणि त्यांनी ही परिस्थिती कोणी निर्माण केली होती? तर ब्रिटिशांनी केली होती. म्हणून वरिष्ठ वर्गाची उपेक्षा, त्यांचे मानसन्मान या सर्व गोष्टी काढून घेण्यात आल्या. म्हणून वरिष्ठ वर्ग हा एक ब्रिटिशाविरुद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी, पोषक असं वातावरण निर्माण करण्यास त्यांनी प्रारंभ केला. नंबर 2चं कारण आहे सामाजिक कारणामध्ये इंग्रजी सभ्यतेचा प्रसार. इंग्रजी सभ्यतेचा प्रसार ब्रिटिशांनी भारतात करायला सुरुवात केली. कारण काय होतं? तर भारतामध्ये ब्रिटिशांनी आपले राज्य निर्माण केल्यानंतर त्याच्या राज्यकारभाराची भाषा इंग्रजी असावी हे त्यांनी ठरवलं. कारण ब्रिटिश हे त्यांची मातृभाषा इंग्रजी होती आणि राज्यकारभार हा इंग्रजीतून केला तर त्यांना सर्व बाबी सुरळीत होणार होत्या. भारतात त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्याचा प्रसार केला किंवा ख्रिश्चन मिशनऱ्याच्या शाळा खोलल्या. अनेक ख्रिश्चन मिशनऱ्याचे जे काही धर्मगुरू असतील किंवा शिक्षक असतील यांना शाळा किंवा महाविद्यालय काढण्यास परवानगी दिली आणि त्यामधून इंग्रजी भाषा, तत्त्वज्ञान हे वाढवण्यास प्रसार केला. ही प्रसाराची पार्श्वभूमी निर्माण झाल्यानंतर जे भारतामधील लोक, वरिष्ठ वर्गातले लोक, म्हणजेच आज आपण आता निषेध केले, या अगोदर वरिष्ठ वर्गाचा जो उल्लेख केला त्या वर्गातील लोक म्हणजे त्यांची मुलं असतील, हे इंग्रजी सभ्यतेचा किंवा इंग्रजी भाषेचा अंगीकार करू लागले. त्यातून काय समजायला लागलं? तर इंग्रजी सभ्यता ही एक प्रबळ किंवा एक चांगल्या प्रकारची सभ्यता आहे असा प्रभाव ब्रिटिशांनी निर्माण करायचा प्रयत्न केला. आज सुद्धा बघा, एका खेडवळ माणूस किंवा एखादा साधा माणूस कपडे परिधान केलेला असेल आणि स्वच्छ कपडे लिहिलेला किंवा व्यवस्थित सुटाबुटा असा असणारा व्यक्ती पाहिल्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण होतं. त्याच प्रकारची इंग्रजी सभ्यतेचा प्रसार करण्यास त्यांनी प्रारंभ केला. त्यामुळं काय झालं? भारतीय जी संस्कृती आहे, भारतीय समाज आहे, प्राचीन भारताचा जो इतिहास आहे, हा सर्व इतिहास कमी होण्यास किंवा कमी लेखण्यास इंग्रजांनी सुरुवात केली. आणि भारतीय जाणकार म्हणजे भारतातले जे जाणकार लोक होते विषयाचे, त्यांना वाटायला लागलं की आपला जो समाज आहे किंवा आपली जी संस्कृती आहे ही नष्ट होईल, कारण पाश्चिमात्य संस्कृतीचे आपण अंगीकार करत आहोत. आज सुद्धा बघा, बरेच असे काही सण आहेत हे भारतामध्ये साजरे केले जातात, पण त्याचा अर्थ सुद्धा कोणाला माहीत नाही. अशाच प्रकारचे सण भारतामध्ये ब्रिटिशांनी आणायला, असे सण, वार, उत्सव किंवा सभ्यता भारतात आणायला सुरुवात केली. प्रत्येक व्यक्ती हा या सभ्यतेकडे वळायला लागला. म्हणजे सामाजिक स्थितीमध्ये काही जाणकार लोकांना वाटायला लागले की आपला हा धर्म असेल किंवा संस्कृती असेल, भारतीय संस्कृती, सर्व धर्म समभाव मानणारी संस्कृती काही काळानंतर नष्ट होईल. म्हणजे इंग्रजी सभ्यता ही सामाजिक जी स्थिती आहे, समाजाची जी काही स्थिती आहे यावर परिणाम करणारी आहे आणि ती स्थिती जर अशीच राहिली तर भारतीय जे समाजाला घातक ठरणारी आहे, ही बाबसुद्धा जाणकार लोकांना समजायला लागली. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे नंबर 3चा, इंग्रजाच्या सुधारणा. आता बघा, इंग्रजांनी बऱ्याच अशा सुधारणा घडून आणल्या होत्या. ब्रिटिश शासन व्यवस्था ही सुधारणावादी होती, पण ती सुधारणावादी शासन व्यवस्था ही भारतीयांना कितपत ती सहन होणारी होती याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. त्याच्यामध्ये भारतामध्ये सामाजिक स्थितीचा विचार करता पूर्वीपासून पितृसत्ताक पद्धती होती, म्हणजेच पुरुष प्रधान संस्कृती, स्त्रियांना कमी लेखणं आणि पुरुषांना वरिष्ठ दर्जा देणं. तशा अशा पद्धतीनंच
अशा पद्धतीमुळेच स्त्रियांचा दर्जा कमी होऊ लागला किंवा त्याचं स्थान कमी झालं आणि अशातून काही अनिष्ट प्रथा भारतामध्ये निर्माण झाल्या. त्या प्रथा कोणत्या होत्या? तर कन्यावध, सती प्रथा, बालविवाह, नरबळी प्रथा अशा एक अनिष्ट प्रथा होत्या. अशा प्रथा भारतातील नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांनी कायदे आणायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंकच्या कार्यकाळात सती प्रथा बंद केली गेली. सती प्रथा म्हणजे काय? एखादा व्यक्ती वारला तर त्याची जी पत्नी आहे ती सुद्धा त्याच्यासोबत त्या चितेवर त्याच्यासोबत जळून जाणे किंवा तिला जाळले जायचे. म्हणजे जिवंतपणे एक मृत व्यक्तीच्या सोबत त्याच्या पत्नीला जिवंतपणे जाळलं जायचं. ही प्रथा अमानुष होती हे मान्य करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण ही प्रथा पारंपरिक पद्धतीने म्हणजेच वंशपरंपरागत आलेली होती आणि ही प्रथा अशीच टिकून राहावी असं समाजातील काही घटकांना वाटत होतं. म्हणजे धार्मिक भावना त्यांच्यात दुखायला लागल्या. समाजामधल्या ज्या प्रथा परंपरा आहे ब्रिटिश मोडत आहे असे काही जणांना वाटत होतं. ब्रिटिशांनी ज्या सुधारणा केल्या अशा त्या खूप योग्य आहेत आणि ती काळाची गरज सुद्धा होती. दुसरा एक कायदा केला त्यांनी, विधवा पुनर्विवाह. ज्या स्त्रिया सती न जाता तशाच राहिलेल्या आहेत अशा स्त्रियांना विधवांचा पुनर्विवाह घडवून आणण्यासाठी लॉर्ड डलहौसीच्या काळात 1856 मध्ये एक कायदा काढला गेला की विधवा स्त्रियांना पुन्हा विवाह करण्याची परवानगी देण्यात आली आणि तसे प्रकार घडून सुद्धा आले. हे बदल घडण्यात आला. त्याचबरोबर कन्यावध होता केला जायचा. हे राजस्थानच्या बऱ्याच भागामध्ये अशी प्रथा होती की एखादी अपत्य म्हणजे जे जन्मलेलं अपत्य आहे हे स्त्रीचं असेल तर त्याला जिवंतपणे तेव्हाच त्याची हत्या केली जायची. त्याचबरोबर तत्कालीन स्थितीमध्ये बालविवाह व्हायचा लहान वयामध्येच. म्हणजे जवळपास 5 किंवा 7 वर्षाच्या जी काही बालिका असेल किंवा मुलगी असेल अशा मुलीचा विवाह एक 20 वर्ष 30 वर्षाच्या एका ज्येष्ठ व्यक्तीशी विवाह लावून दिला, बालविवाह. अशा विवाहामुळे स्त्रियांचे स्वातंत्र्य अबाधित राहू शकले नाही. त्याचबरोबर नरबळी प्रथा म्हणजे एखाद्या धार्मिक बाबी पुढे किंवा धार्मिक बाबीला पुढे करून एखाद्या व्यक्तीची हत्या करून आणणे, त्याचं शिरच्छेद करणे अशा प्रकारच्या अनिष्ट प्रथा भारतीय समाजात होत्या. अशा प्रथा बंद केल्यानंतर ब्रिटिशाविरोधात काही लोकांनी द्वेष बाळगायला सुरुवात केला. त्यांना वाटायला लागले की भारतीय समाज किंवा भारतातल्या पारंपरिक चालू असणाऱ्या किंवा पारंपरिक ज्या काही रूढी परंपरा होत्या या रूढी परंपरामध्ये हस्तक्षेप करून त्याच्यामध्ये भाग घेण्याचं काम ब्रिटिश करत आहे. आज सुद्धा बघा, समाजातल्या एखाद्या व्यक्तींना चांगल्या सुधारणा घडवून आणायचा असेल तर त्याला बराच विरोध सहन करावा लागतो. तशाच सुधारणा घडवून आणण्याचं काम ब्रिटिशांनी केले आणि या सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्व बाबीने ब्रिटिश जबाबदार आहेत असं म्हणता येणार नाही. तर भारतातील जसे समाज सुधारक होते, महात्मा फुले असतील किंवा अन्य जे काही असतील, अशा समाज सुधारकांनी वेळोवेळी ब्रिटिशापुढे पाठपुरावा करून अशा प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी प्रवृत्त केले आणि कायदे करून घेतले. पण या प्रथा मोडल्या गेल्या. या प्रथा परंपरा का नष्ट होत आहेत आणि ह्याचं प्रमुख कारण हे ब्रिटिश आहेत असं भारतीय समाजातील जे काही अशा संकुचित विचाराचे व्यक्ती होते यांना वाटायला लागले. आणि हे सुद्धा कारण काय ठरलं तर 1857च्या उठावाच्या वेळेस एक उद्रेकाचं वातावरण निर्माण होण्यास कारणीभूत ठरलं. हे तिसरा पॉईंट झाला. नंबर 4, ब्रिटिशांची हिंदी लोकांना तुच्छ वागणूक. ब्रिटिश हे सर्वप्रथम व्यापारी म्हणून भारतात आले होते. नंतर सत्ता केंद्र त्यांनी निर्माण केलं. भारतामध्ये सुरत असेल, हुगळी असेल, मछलीपट्टणम असेल, मुंबई असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी सुरत असेल या ठिकाणी वेगवेगळ्या वखारी स्थापन केल्या.
व्यापाराचे केंद्र स्थापन केले. सर्वप्रथम त्यांनी काय केलं तर या वखारी निर्माण केल्यानंतर माल साठवण्यासाठी एक ठिकाण केल्यानंतर त्याच्या भोवती तटबंदी वाढवली, सैन्याची व्यवस्था वाढवली. असे करता करता त्याच्यानंतर त्यांनी भारतातील जे संस्थानिक असेल हे खालसा करून घेतलं, संस्थानिकाच्या जमिनी हडप करून घेतल्या. या पद्धतीमुळं या सर्व घटना वाढवण्यासाठी त्यांनी सैन्य व्यवस्था स्वतःची निर्माण केली. मग ही सैन्य व्यवस्था वाढत गेल्यानंतर भारतातीलच जे काही तरुण वर्ग असतील त्यांना सैन्यामध्ये समाविष्ट करून घेतलं. हे सर्व जे काही तरुण वर्ग होते यांना सैन्यामध्ये दाखल करून घेण्या अगोदर त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करू लागले. भारतातील बरेच असे तरुण होते की ते कार्य आणि कर्तबगारीच्या बळावर खूप शूरवीर होते, परंतु ब्रिटिश हे त्यांना आपल्या खालची पद द्यायचे. कर्तबगारी किंवा त्यांचा असणारा जे काही कार्य असेल ब्रिटिश अधिकाऱ्यापेक्षा शौर्यपूर्ण असेल तरी पण त्यांना उच्च पद दिलं जायचं नाही, मान सन्मान दिला जायचा नाही आणि भारतीय लोकांना तुच्छतेने वागणूक दिली जायची. आता ह्या सामाजिक कारणाचा विचार करता भारतीय शिपायांना रानटी, असभ्य लोक, काळे लोक अशा प्रकारची हीन वागणूक किंवा बोलण्यातून ब्रिटिश शासनातील व्यक्ती असतील हे ब्रिटिश सरकारची व्यक्ती भारतीयांना द्यायचे. त्याचबरोबर ब्रिटिश लोक हे भारतीयांना कशा प्रकारची वागणूक द्यायची तर सामाजिक स्थितीमध्ये एखादे हॉटेल असेल किंवा सिनेमागृह असेल, या ठिकाणी जर एखादा भारतीय माणूस गेला तर त्याला बाहेर काढले जायचं. बऱ्याच हॉटेलमध्ये आणि हॉटेलच्या बाहेर आणि सिनेमागृहाच्या बाहेर पाटी लावली जायची, इंडियन्स अँड डॉग्स नॉट अलाउड, म्हणजे भारतीय लोक आणि कुत्रे यांना आत प्रवेश नाही. म्हणजे जे काय हॉटेल असतील, भारतातीलच जे सिनेमागृह असतील, हॉटेल असतील, या ठिकाणी भारतीयांना तुच्छतेने वागणूक द्यायची. अशा पद्धतीची हीन वागणूक मिळायला सुरुवात झाली होती. त्याचबरोबर सैनिकांना त्यांच्या पदानुसार पगार दिला जायचा नाही, त्यांच्याकडे हीन वागणुकीनुसार पाहिलं जायचं, त्यांना असभ्य बोललं जायचं, त्यांना जास्त उच्च स्थान दिलं जायचं नाही, त्यांच्याकडे जास्त अधिकार नव्हते. अशा पद्धतीने सैनिकामध्ये एक उद्रेकाचं वातावरण निर्माण झालं. म्हणजे सैन्य असून सुद्धा ते कोणत्याही जाती धर्माचं असो, त्याच्यामध्ये हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, अशा या सर्व जाती धर्मातील लोकांना एक हीन तुच्छतेची वागणूक देण्यास सुरुवात केली. आणि अशा सैनिकांना त्याच्या धर्माच्या बाबी सैन्यामध्ये आल्यानंतर बाळगता येत नव्हत्या. हिंदूंना कपाळावर टीका लावणं हे ब्रिटिश शासक मान्य करत नव्हते, टीका लावू द्यायची नाही. मुस्लिमांना दाढी वाढू द्यायची नाही, शीखांना दाढी वाढू द्यायची नाही. अशा प्रकारच्या वर्तनामुळे सैनिकामध्ये उद्रेकाचं वातावरण निर्माण झालं. ही सामाजिक स्थिती होती. समाजातले जे काही पारंपरिक चालू असणाऱ्या पद्धती ह्या पूर्णपणे नष्ट करण्याचं काम ब्रिटिशांनी केले, त्यामुळे ते वातावरण तशा पद्धतीने निर्माण झालं. नंबर 5चं कारण आहे भारतीयांच्या सामाजिक चालीरीतीमध्ये इंग्रजांचा हस्तक्षेप. भारतीय लोक हे भारतामध्ये आज सुद्धा सर्व धर्म समभाव मानला जातो. हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ख्रिश्चन असेल, यांच्या धर्म आणि त्या धर्माशी निगडीत असणारे जे काही सण उत्सव असतील यांच्यावर हे सण उत्सव आजच्या स्थितीमध्ये निर्भीडपणे प्रत्येकजण आपापल्या धर्मानुसार तो पाळण्यास काही हरकत नाही. पण ब्रिटिशांनी अशा सणवार उत्सवावर बंधनं आणायला सुरुवात केली. त्यामध्ये भारतीय समाजामधल्या हिंदूच्या ज्या प्रथा परंपरा असतील, चालीरीती असतील किंवा जत्रा असतील किंवा वेगवेगळ्या सण वार उत्सव असतील, यांच्यामध्ये केले जाणारे वेगवेगळे उत्सव किंवा एकमेकाबद्दल असणारी सहानुभूती दाखवण्यासाठी एकत्र यायचे, अशा सर्व कार्यक्रमावर किंवा सणवार उत्सवावर इंग्रजांनी बंदी आणायला सुरुवात केली.
हस्तक्षेप घडून आणला. अनेक व्यक्ती एकत्र यायला त्यांनी बंधने घालायला सुरुवात केली. याचं कारण काय होतं तर ब्रिटिशाविरुद्ध उद्रेकाचं वातावरण निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती ब्रिटिशांनी अशी परिस्थिती होऊ नये यासाठी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली. त्याच्यानंतर पुढचं एक 6वं कारण आहे बेकारीचे संकट. बेकारीचे संकट हे भारतीय समाजातील जे उच्च वर्गातील असो किंवा मध्यम वर्गातील असो किंवा कनिष्ठ वर्गातील असो अशा सर्व लोकांवर बेकारीचे संकट आलं होतं. कारण वरिष्ठ वर्गातील लोक जे व्यवसाय, उद्योगधंदे, व्यापार, शेती होतं यांचा ऱ्हास व्हायला लागला, उद्योगधंदे नष्ट झाले. अशा परिस्थितीमध्ये कामगारांना हाताला काम नव्हतं. त्याचबरोबर त्याच परिस्थितीच्या काळामध्ये वेगवेगळे दुष्काळ पडायचे. असे कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ. अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये अनेक व्यक्ती हे अन्नापासून वंचित राहून त्याचा मृत्यू व्हायचा. हे बेकारीचे संकट कशामुळे निर्माण झालं तर ब्रिटिश हे व्यापारी होते आणि इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती आणि या औद्योगिक क्रांतीचा वापर करून त्यांनी भारतातील कच्चा माल इंग्लंडमध्ये न्यायला सुरुवात केली. आर्थिक चलनव्यवस्था त्यांनी आपल्या एकनिष्ठ बनवली, जी आपल्या स्वतःच्या हाताखाली घेतली. त्या बेकारीच्या संकटामुळे बऱ्याच तरुण वर्ग हा इंग्रजांविरुद्ध एक उद्रेकाचं वातावरण निर्माण झालं. बेकारी वाढण्याचं कारण काय होतं तर भारतामध्ये जे काही 12 बलुतेदार पद्धत असेल किंवा 18 आलुतेदार पद्धत असेल, म्हणजे 12 बलुतेदार हे वेगवेगळे व्यवसाय करणारे व्यावसायिक होते. आपापल्या पद्धतीने वाडवडिलांकडून आलेली पारंपरिक जी कला असेल ती जोपासण्याचं काम करत होते. अशा कलेच्या माध्यमातून ते वेळोवेळी आपले उत्पन्न केलेल्या साधनावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचे. पण हे सर्व व्यवसाय, उद्योगधंदे नष्ट झाल्यानंतर अशा उद्योगधंद्यावर बेकारीचे संकट आले. ज्या पद्धतीने आज आपण विचार करतो की कोरोनाची पार्श्वभूमी आहे, अशा कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये एक महामारी आल्यानंतर बऱ्याच जणांचे व्यवसाय, उद्योगधंदे नष्ट झाले. अनेक जणांचे कामगारांच्या हातचे काम निघून गेले. त्यामुळे बऱ्याच लोकांचे निराशेचे वातावरण असेल. अशी बेकारीची परिस्थिती ज्या पद्धतीने आजच्या स्थितीमध्ये काही प्रमाणात निर्माण झाली, तीच पद्धत म्हणजे ब्रिटिशांनी निर्माण केलेली ती पद्धत होती. ब्रिटिशांनी ती निर्माण केली होती. त्यामुळे भारतातील बेकारी वाढायला लागली आणि बेकारीचे कारण हे तरुण वर्गाला समजायला लागले की ब्रिटिश भारतात आल्यानंतरच ही बेकारी निर्माण झाली. अशा सर्व परिस्थितीमुळं ब्रिटिशाविरुद्ध एक उद्रेकाचं वातावरण निर्माण झालं. हे झालं सामाजिक कारणे. हे सामाजिक कारणे कोणकोणती होती तर नंबर 1 वरिष्ठ वर्गाची उपेक्षा करण्यात आली. नंबर 2 इंग्रजी सभ्यतेचा प्रसार जास्त प्रमाणात वाढायला लागला. नंबर 3 इंग्रजांच्या सुधारणा. नंबर 4 ब्रिटिशांची हिंदी लोकांना तुच्छ वागणूक. त्याचबरोबर नंबर 5 भारतीयांच्या सामाजिक चालीरीतीमध्ये इंग्रजांचा हस्तक्षेप. आणि नंबर 6 बेकारीचे संकट. हे झालं सामाजिक कारणे. तर पुढे आपण बघू 1857च्या उठावामध्ये धार्मिक कारणे. आता धार्मिक कारणे कोणती होती? 1857च्या उठावामध्ये काही कारणं सांगितली आहेत. त्याच्यामध्ये धार्मिक कारणामध्ये नंबर 1चं कारण आहे ख्रिश्चन धर्माचा प्रसार. ब्रिटिश कोण होते? ब्रिटिशांचा जो मूळ धर्म होता तो ख्रिश्चन धर्म आणि पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार किंवा पाश्चिमात्य धर्माचा प्रसार करण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात अंगीकार केला. ब्रिटिश हे व्यापार करणारे त्याचबरोबर धर्मप्रसार करणे आणि यांचं प्रमुख कार्य होतं. त्यांनी भारतामध्ये व्यापार आणि धर्मप्रसार करायला प्रारंभ केला. जे काही ख्रिश्चन मिशनरी असतील किंवा ज्याला धर्मगुरू म्हणतात, त्याला पादरी हा शब्द वापरला जातो, ते भारतामध्ये पसरले. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आपल्या धर्माचा प्रसार करायला सुरुवात केला. जे काही भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये या धर्मगुरूने आपल्या बायबल या ग्रंथाचं तत्त्वज्ञान समजून सांगण्यास प्रयत्न सुरू केले. भारतातील जे लोक होते हे अशिक्षित किंवा शिकलेले नव्हते. त्यांना धर्माबद्दल योग्य गोष्टी अशा काही माहीत नव्हत्या. ते काय करायचे? ते हे ब्रिटिश लोक किंवा अशा सर्व बाजूला प्रोत्साहन देणारे होते. अशा परिस्थितीमध्ये जे काही ख्रिश्चन लोक होते यांनी भारतीय लोकांच्या भावना दुखायला लागले आणि त्यांनी धर्म परिवर्तन करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. अशिक्षित लोक हे
ख्रिश्चन धर्माकडे वळू लागले. त्यांना बळजबरीनं असेल किंवा त्यांची मनं वळवून जो काही हिंदू धर्म आहे किंवा हिंदू धर्मातल्या धार्मिक प्रथा, परंपरा, रूढी परंपरा आहेत, कशा पद्धतीने अनिष्ट आहेत, त्या कशा विध्वंसक आहेत किंवा त्या रूढी परंपरा हे तुम्हाला खर्च करणाऱ्या बाबी आहेत किंवा तुम्हाला याच्यातून काही फायदा होणार नाही, अशा प्रकारचं तत्त्वज्ञान सांगून त्यांना ख्रिश्चन धर्माकडे वळवण्यास प्रारंभ केला. काही ठिकाणी तर बळजबरीने असेल, काही ठिकाणी तत्त्वज्ञान सांगून असेल, काही ठिकाणी एखाद्या पैशाचं आमिष दाखवून किंवा मालमत्तेचं आमिष दाखवून त्यांना ख्रिश्चन धर्म पत्करण्यास भाग पाडले. म्हणजे ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असल्यामुळे जो काही हिंदू धर्मातील लोक असतील यांना सुद्धा ब्रिटिशाविरुद्ध एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालं की जो धर्म हा हिंदू धर्म हा भारतातील हिंदू असेल, शीख असेल, त्याच्यानंतर जैन असेल, त्याच्यानंतर बौद्ध धर्म असेल किंवा मुस्लिम धर्म आहे, या सर्व धर्मातील लोकांना वाटायला लागले की हा धर्म दीर्घकाळापासून टिकून आलेला आहे आणि त्याचं तत्त्वज्ञानसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे आहे, पण हे तत्त्वज्ञान खोटं ठरवून या धर्मापासून प्रवृत्त करून या धर्माच्या तत्त्वज्ञानाला कमी लेखून ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारे लोक हे ब्रिटिश आहेत आणि त्याच्याबद्दल सर्व जाती धर्मातील लोकांना धार्मिक बाबी आमच्या दुखवत आहेत, यामुळं उद्रेक होण्यास प्रारंभ झाला. नंबर 2 आहे ख्रिश्चन मिशनरीकडून भारतीय धर्माची अवहेलना. ख्रिश्चन हे लोक हे बायबलच्या माध्यमातून आपले तत्त्वज्ञान भारतामध्ये सांगायस प्रारंभ केला. भारतामध्ये अनिष्ट प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा, रूढी परंपरा, नरबळी असेल, विधवा विवाह, त्याच्यानंतर बालविवाह असतील, अशा प्रथा परंपरा ह्या अनिष्ट आहेत आणि ह्या परंपरा ज्या काही पाळणारा धर्म म्हणजेच भारतातील जे काही धर्म आहेत, हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असतील, अशा सर्व धर्माच्या तत्त्वज्ञानाचा विरोध करणं किंवा हे तत्त्वज्ञान खोटे आहे किंवा हे तत्त्वज्ञान आमच्यापेक्षा श्रेष्ठ नाही, अशा प्रकारचे पटवून देण्यास त्यांनी ख्रिश्चन मिशनरीकडून सुरुवात केली. अशा बाबीमुळं भारतामध्ये जे काही सर्व जाती धर्मातील लोक असतील यांना जे ब्रिटिशाविरुद्ध उद्रेकाचं वातावरण निर्माण झालं. जो आमचा धर्म आहे, जो आपल्या खूप वर्षापासून टिकून आहे, त्या धर्माचं तत्त्वज्ञान म्हणजे कमी समजून ख्रिश्चनांनी आपला धर्म वाढवण्यासाठी या तत्त्वज्ञानाचा वापर म्हणजे या तत्त्वज्ञान कमी प्रमाणात लेखून स्वतःचं तत्त्वज्ञान व्यवस्थितपणे समजून सांगून धर्माची अवहेलना करणं म्हणजेच आमच्या धर्माचं तत्त्वज्ञान किंवा आमचा धर्म कमी लेखणं, ही उद्रेकाची भावना धार्मिकतेचा विचार करणाऱ्या लोकांना ही बाब पटणारी नाही. त्याच्यानंतर धार्मिक कारणामध्ये नंबर 3 आहे शिक्षण आणि धर्मसुधार. आता या शिक्षण आणि धर्मसुधार या बाबीमध्ये आज सुद्धा बघा, एखाद्या व्यक्तीचा प्रभाव सतत जर त्याच व्यक्तीच्या राहणीमान असेल, खानपान असेल किंवा त्या व्यक्तीचे बोलणं असेल, एखाद्या लहान मुलावर ज्याप्रमाणे पडतं आणि तो त्याच पद्धतीने अंगीकार करतो, त्याच पद्धतीने त्याचा अवलंब करतो, तशीच पद्धती शिक्षण आणि धर्मप्रसार हे ब्रिटिशांनी करायला सुरुवात केली. ब्रिटिश हे सर्वप्रथम त्यांनी शिक्षण द्यायला प्रारंभ केला. कोणाला? तर भारतामध्ये एक ख्रिश्चन मिशनरी स्थापन केल्या आणि त्यांनी कोणतं शिक्षण द्यायला सुरुवात केलं? ख्रिश्चन तत्त्वज्ञान, ख्रिश्चन भाषेचं जे इंग्रजी भाषा असेल यांचं तत्त्वज्ञान सांगणं किंवा धर्मप्रसार करायला सुरुवात केली. आणि अशा तत्त्वज्ञानामुळे किंवा सिलेबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये बायबलचे तत्त्वज्ञान असेल, ख्रिश्चन धर्माचं तत्त्वज्ञान असेल, हे अनिवार्य करण्यात आलं. आणि आपल्या भारतातल्या ज्या काही रूढी परंपरा आहेत ह्या कमी लेखण्यास सुरू केलं आणि ह्या शिक्षण आणि सुधारणा घडून आणण्याचा प्रयत्न केला भारतामध्ये. त्याच्यामध्ये विधवा पुनर्विवाह ही सकारात्मक गोष्ट होती. त्याच्यानंतर सतीप्रथा ह्या सुद्धा सकारात्मक बाबी होत्या. भारतीयांना त्या पटणाऱ्या नव्हत्या तत्कालीन स्थितीमध्ये, सकारात्मक होत्या. पण त्याचबरोबर त्यांनी ज्या काही भारतातल्या अन्य धर्मातील किंवा भारतामधल्या लोकांना एक श्रद्धेचं स्थान असणाऱ्या, एक चांगल्या पद्धतीने वर्तन असणाऱ्या बाबीसुद्धा कमी लेखण्यास त्यांनी प्रारंभ केला. म्हणून
शिक्षण आणि धर्मप्रसार यांच्या माध्यमातून ब्रिटिशांनी आपला धर्म किती श्रेष्ठ महान आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. हे झालं नंबर 3चं कारण. नंबर 4, 1856चा कायदा. धार्मिक कारणामध्ये 1856चा कायदा काय सांगितला आहे? या कायद्याअंतर्गत जर एखाद्या हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल या धर्मातील लोकांनी धर्म परिवर्तन अन्य धर्मात केलं तर त्यांची संपत्ती असेल जप्त केली जात होती. वाडवडिलांकडून मिळाली त्याची संपत्ती जप्त केली जायची. पण त्याच्यामध्ये फक्त एक धर्म अपवाद वगळता, म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये जर अन्य व्यक्तीने पदार्पण केलं किंवा धर्म स्वीकारला तर त्याची संपत्ती जप्त व्हायची नाही. त्याला वाडवडिलांकडून मिळालेली जी संपत्ती आहे ती पुन्हा त्यांच्याकडे मिळायची. त्याचबरोबर ख्रिश्चन लोक हे त्याला यापेक्षा जास्त अशी संपत्ती मिळवून देण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे 1856चा कायदा म्हणजे फक्त ख्रिश्चन धर्म वाढवण्यासाठी केलेला कायदा होता. म्हणजे बाकी अन्य धर्मांना समान न्याय नाही. फक्त एक त्याच्यामध्ये ख्रिश्चन धर्म वगळता या धर्मामध्ये पदार्पण केलं तर सर्व सुख सुविधा किंवा वडिलांकडून मिळालेली संपत्ती असेल किंवा घरदार असेल या सर्व संपत्ती, शेती असेल ही मिळायची. पण अन्य धर्मामध्ये जर त्यांनी धर्म स्वीकार केला तर ती संपत्ती मिळायची नाही. अशा बाबीमुळे अन्य धर्मातील लोकांना 1856चा कायदा म्हणजे एक अन्यायकारक वाटू लागला. आणि हा कायदा म्हणजेच पुढे भारतीय 1857च्या उठावाला एक कारण म्हणून ठरले. ही कारणे पाहतो आपण. नंबर 5चं कारण होतं दत्तक वारसा नामंजूर. ज्या राजकीय कारणामध्ये आपण पाहिलं की संस्थानिक होते, छोटे मोठे राजे होते भारतामधले. या काही राजांना अपत्य नसायचं, मूल नसायचं. त्यावेळेस ते आपल्या नातेवाईकात असेल किंवा आपल्या भावाचं अपत्य असतील किंवा अन्य कोणत्या जवळच्या नातेवाईकांचं अपत्य किंवा मुलगा दत्तक म्हणून घ्यायचं. पण ही दत्तक प्रथाच ब्रिटिशांनी मान्य केली नाही. जर त्याच्या जो राजा आहे त्या राजाचं स्वतःच्या पोटचं जे मूल असेल त्यालाच राजपद मिळेल आणि राजपद जर मिळायचं असेल तर त्याचा रक्ताचं नातं असेल तर त्याला राजपद मिळायचं. अशा प्रथा परंपरेमुळे सामाजिक जी काही धार्मिक बाबी होत्या, म्हणजे दत्तक वारसाचं एखाद्या ठिकाणी जर कार्यक्रम असेल तर ब्रिटिश त्या ठिकाणी जाऊन त्याचा विरोध करायला लागले. अशा दत्तक वारसा नामंजूर केल्यामुळे अनेक संस्थानिकांना किंवा जे काही लोक असतील, धनाढ्य लोक असतील, यांना ब्रिटिशाविरुद्ध द्वेष निर्माण झाला. कारण काय होतं, तत्कालीन स्थितीमध्ये अनेक महामारी किंवा रोग असायचे. आजच्या स्थितीमध्ये जसा कोरोना आहे तशाच प्रकारच्या स्थिती अनेक रोग असायचे किंवा महामारी असायची. अशामध्ये राजाची जी काही अपत्य असतील किंवा धनाढ्य लोक किंवा श्रीमंत लोक असतील यांची अपत्ये काही कारणामुळे त्याचा मृत्यू झाल्यानंतर जर जो वंश असेल त्याचा एक वारसदार असावा म्हणून नातेवाईकातला एखादा मूल दत्तक घेतलं जायचं. पण ब्रिटिशांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली. आणि जर अन्य दत्तक घेतलेला पुत्र ज्यांनी दत्तक घेतला त्या पुत्रांना वाडवडिलाची संपत्ती मिळणार नाही, त्यांना अधिकार मिळणार नाही, मान सन्मान मिळणार नाही. अशा प्रकारच्या दत्तक वारसा नामंजूर केल्यामुळे धर्माच्या बाबतीमध्ये म्हणजे दत्तक वारसा हा एक धार्मिक बाब म्हणून त्या काळामध्ये होती. राजकीय बाब तर होतीच, पण धर्माच्या तत्त्वज्ञानानुसार एखाद्याचं अपत्य आपल्या स्वतःकडे घेणं आणि त्याचा सांभाळ करणं ही परंपरा होती. यास विरोध करण्यास प्रारंभ झाल्यानंतर भारतीय लोकांची मनं दुखायला लागली आणि 1857च्या उठावाला एक कारण म्हणून सुद्धा ते ठरलं. त्याच्यानंतरचा पुढचा शेवटचा पॉईंट आहे धार्मिक कारणामध्ये समाज सुधारणावादी धोरणाविरुद्ध प्रतिक्रिया. आता भारतामध्ये समाज सुधारणाबद्दल प्रतिक्रिया देताना भारतातील काही व्यक्तींनी या सुधारणा भविष्याच्या कालखंडात सुधारणा घडवून आणणाऱ्या ठरतील असे वाटत होते. ज्या समाज सुधारणा घडून आणल्या, समाजामध्ये ज्या सुधारणा घडून आणल्या होत्या त्या काही काळानंतर त्या सकारात्मक असतील, चांगल्या पद्धतीने असतील असे ब्रिटिशांना वाटत होते. पण या केलेल्या बदलामुळं अनेक संस्थानिक किंवा अनेक राजे असतील, अनेक लोकांच्या संपत्ती हडप करण्यात आली, त्यांची सत्ता काढून घेण्यात आली, त्यांचे अधिकार काढून घेण्यात आले. त्यामुळे काही लोकांना या सुधारणा, धर्माचे तत्त्वज्ञान किंवा धर्म जो हिंदू धर्म आहे हे कमी लेखत आहेत असा भास व्हायला लागला. म्हणजे समाज सुधारणाच्या नावाखाली ब्रिटिश हे आपले स्वार्थ किंवा जो काही हित आहे साध्य करून घेत आहे असे काही जणांना वाटू लागले.
म्हणजेच युरोपियांनी ज्या सुधारणा घडून आणल्या होत्या या परिवर्तनवादी होत्या, पण तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी त्याचा योग्य तो फायदा घेतला होता. म्हणजे धर्मसुधारणा ही सकारात्मक बाजू असून सुद्धा त्याचा योग्य तो वापर म्हणजे आपल्या हितासाठी वापर करून घेत आहेत. ही समाज सुधारणावादी धोरणाविरुद्ध काही प्रतिक्रिया काही लोकांच्या उमटू लागल्या. म्हणजे 1857च्या उठावाची आज आपण सामाजिक आणि धार्मिक या दोन्ही कारणाची माहिती विस्तृतपणे पाहिलेली आहे. उद्याच्या भागात आपण लष्करी कारणे पाहणार आहोत.